हॅलो नमस्कार फ्रेंड्स, आज आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी आलो आहे. आणि आज मी आलो आहे अंबरनाथमध्ये. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे शिवमंदिर आहे जे अंबरनाथमध्ये आहे आणि ही पाठीमागची ही नदी आहे. तर आज मी अंबरनाथ शिवमंदिरचा हा ब्लॉग बनवतो. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि अंबरनाथ मधलं हे शिवमंदिर बघूया. तर एंट्री करूया चला. हे प्राचीन शिवमंदिर आहे आणि राजा शिलाहर मंडलेश्वर यांनी 1060च्या दशकात हे मंदिर बांधलं असल्याचा शिलालेख भारतीय पुरातत्व विभागाला सापडला आहे. अजूनही अनेक मुंबईकरांना तसेच इथे येणाऱ्या पर्यटकांना या मंदिराची पुरेशी माहिती नाही असे दिसून येते. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ रेल्वे स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 60 किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथ रेल्वे स्टेशनला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरातून जातात. तसेच कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलनेही तुम्ही अंबरनाथला जाऊ शकता. मुंबईपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेले हे महाराष्ट्रातील प्राचीन शिव मंदिर, त्याला आज मी भेट द्यायला आलोय. तर बघू शकता शिवमंदिराची कलाकृती रचना कशी आहे. अंबरनाथ स्टेशनवरून तुम्ही रिक्षा करून 1.5 किलोमीटरवर असलेल्या या मंदिरात सहज पोहोचता येते आणि अवघ्या 1.5-2 तासात आपण भारतीय इतिहासाच्या एका वेगळ्याच जगात पोहोचतो. अंबरनाथ शिवालय पुस्तकानुसार या मंदिराच्या उत्तरेकडील दाराच्या आतल्या बाजूस एक अंधाऱ्या तुळईवर एक 6 ओळीचा शिलालेख आहे. हे मंदिर कुणी आणि केव्हा बांधले हे या शिलालेखावर कोरले आहे. शिलालेखानुसार उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा चित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली. तर त्यांचा धाकटा भाऊ मोमिनी यांच्या कारकिर्दीत म्हणजेच 1060 मध्ये हे अंबरनाथाचे मंदिर पूर्ण झाले असा उल्लेख आहे. म्हणजे या ठिकाणाचे मूळ नाव अंबरनाथ असं होतं, ज्याला आज अंबरनाथ असेही बोलले जाते. अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालदुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते.
सभा मंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे। या मंदिरातील शिवलिंग मात्र खोल जमिनीत खोदलेल्या गर्भगृहामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। या अंबरनाथ शहरामध्ये असलेल्या शिव मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ते म्हणजे मंदिराच्या बाह्य बाजूला आपल्याला प्रत्येक दगडावरती असंख्य शिल्प कोरलेले पाहायला मिळतील। मित्रांनो, शिव मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये आपल्याला श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते। अतिशय प्राचीन मूर्ती आहे आणि याच मूर्तीच्या बाजूला आपल्याला भगवान शंकराची पिंड पाहायला मिळते आणि नंदीची देखील आपल्याला मूर्ती इथेच पाहायला मिळते। ठाणे जिल्ह्यातील या प्रदेशावर शिलाहार राजाची सत्ता होती। त्यांनी आपल्या प्रदेशामध्ये अशी एकूण 12 मंदिरे बांधली। त्यामधील एक अंबरनाथचे हे शिव मंदिर आजही भक्कमपणे आपले अस्तित्व टिकून आहे। या मंदिराविषयी असेही सांगितले जाते की पांडवांनी अज्ञात वासात असताना एकाच रात्री हे मंदिर उभारून त्या ठिकाणाहून निघून गेले। मात्र ही फक्त एक आख्यायिका असून या मंदिराची निर्मिती शिलाहार राजांनीच केली हे या मंदिरामध्ये कोरलेल्या शिलालेखावरून लक्षात येते। जगदम्ब जगदम्ब बोले कि बहुत करेगी, शिव मंदिर पे आएगी वो। मित्रांनो, या मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउ नाही आणि म्हणूनच आतमध्ये जो काही मंदिराचा भाग आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही, परंतु जेवढं शक्य होईल तेवढा मी प्रयत्न केला आहे। हे मंदिर अद्भुत आणि अप्रतिम आहे। इकडचं बांधकाम, इथलं कोरीवकाम आणि मंदिराची रचना खरोखरच पाहण्यासारखी आहे। त्यामुळे तुम्ही ठाणे परिसरात कधी आलात तर या अंबरनाथ शहरामध्ये असलेल्या शिव मंदिराला नक्की भेट द्या। तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आणि लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये आपली भेट होईलच। परंतु त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मला सांगा
आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर भेटूया लवकरच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.